श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. माघ महिन्यामध्ये पंचमी जी येते त्याला आपण वसंत पंचमी म्हणतो आणि यावेळेस वसंत पंचमी ही 23 जानेवारीला आली आहे. म्हणजेच काय, तर उद्या वसंत पंचमी आहे. या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते आणि प्रत्येक महिलाने आपल्या मुलासाठी आवर्जून ह्या सेवा उपाय हे जे आजच्या सेवेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगत आहे ते नक्की करायचे आहे. याने मुलाच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होते आणि म्हणतात ना, जिथं सरस्वती माता आहे तिथं लक्ष्मी येणारच. कारण जर मुलगा अभ्यासामध्ये हुशार असेल, आता जेव्हा शिकेल तेव्हा पुढे चालून जरी जॉब नसेल पण जर आपल्यामध्ये क्षमता आहे, आपल्यामध्ये बुद्धी जर आहे, तर लक्ष्मी माता नेहमीच येते आणि जो मुलगा हुशार असतो त्याला कधीच कशाचीच काही कमी पडत नाही. म्हणून हे जे काही सेवा आहे ते आवर्जून करायचे आहे. आता या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहे, कोणी करायच्या आहे, केव्हा करायच्या आहे, ही सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला माता सरस्वतीची पूजा करायची आहे. ललिता पंचमी आणि वसंत पंचमी हे 2 दिवस माता सरस्वतीसाठी मानल्या जातात आणि या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. मग आता ती छोट्या मुलाने करायची की मोठ्या मुलाने करायची यामध्ये कुठलंच बंधन नसतं. जो शिकत आहे त्याने प्रत्येकाने ही सेवा करायची आहे. मग तो छोटा असो की कॉलेजला जात असो, इंजिनिअरिंग करत असो किंवा मग डॉक्टर, जे काही तुम्ही जे शिकत आहे त्या प्रत्येक लेवलमधील विद्यार्थ्याने ही सेवा करायची आहे. विद्यार्थीच काय, आता बरेच ठिकाणी शिक्षक लोक सुद्धा समोरचं शिक्षण घेण्यासाठी शिकत आहे. वय जरी 40-50 असलं तरी भरपूर व्यक्ती शिकत आहे आणि आपण पण आयुष्यामध्ये कुठं काही ना काही शिकतच असतो. कुठं काही करायचं आहे किंवा ज्यांना मोबाईल समजत नाही ते मोबाईल तरी शिकत असतात. तर प्रत्येकाने आपल्या जिभेवर एम काढायचा आहे. हा कसा काढायचा ते मी स्क्रीनवर आपल्या दाखवतात आहे, त्या पद्धतीत तुम्ही एम काढायचा आहे. प्रत्येक आईने मुलाच्या जिभेवर एम काढायचा आहे. दुसरीच गोष्ट, जर मुलं बाहेर गावी शिकत आहे, हॉस्टेलला आहे, तर त्यांच्या याच्यावर कसं काढायचं, तर सिंपल, ते मुली असतील तर त्यांना सांगा तुमच्या मैत्रिणीला काढायला लावा किंवा मग मुलं असतील तर त्यांना सांगा की तुमच्या मित्राला दर्भाच्या काडीने एम काढायला लावा. आता एम कशाने काढायचा, तर आपलं मध असतं ना, आपण त्याला कोणी सयद म्हणतं, कोणी मध म्हणतं, त्याने आपल्याला दर्भाच्या काडीने एम काढायचा आहे. जर दर्भाची काडी नसेल तर तुमच्या घरामध्ये सोनं असेल, सोनं किंवा मग चांदी याने सुद्धा तो एम काढला तरी सुद्धा चालेल. पण आपल्या हाताने काढायचा आहे. आता कोण कोण काढू शकतं, तर मग आई, वडील, बहीण, भाऊ यांनी कोणी पण काढून दिला तरी सुद्धा चालेल, पण आवर्जून काढायचा आहे. आता दुसरी गोष्ट, की तुम्हाला सेवा केव्हा करायची आहे. तुम्ही दिवसामधून केव्हाही करा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेनुसार करा, पण करायची आहे. अजून एक सेवा करायची आहे. सरस्वती यंत्र मिळत असतं, केंद्रामध्ये मिळून जाईल. मी आपल्या स्क्रीनवर जे दाखवत आहे यंत्र, तसं यंत्र असतं, ते नक्कीच तुम्ही घेऊन यायचं आहे. 5 रुपयाला मिळतं केंद्रामध्ये किंवा मग आता महाग असेल माहिती नाही, पण शक्यतो असं कागदावर काढलेलं असतं, ते तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. जर नसेल तर तुम्ही एका कोऱ्या कागदावर, जसं आपलं इथं आहे त्या पद्धतीत तुम्ही काढू शकता. नक्कीच काढायचं आहे आणि त्याची आपल्या मुलांना सेवा करायला लावायची आहे. ज्यांना वाचता लिहिता येतं त्यांनी स्वतःची पूजा ही स्वतः करायची आहे आणि तुम्ही पण त्यांना स्वतः करायला लावायची आहे. जे मुलं छोटे असतील, ज्यांना वाचता येत नाही, त्यांना तुम्ही तुमच्या जवळ बसवा आणि तुम्ही वाचा, त्यांना तिथं बसून ठेवायचं आहे. तर बघा, त्या यंत्रावर तुम्हाला हळदी कुंकू टाकून, अक्षता टाकून पूजा करायची आणि आवर्जून पिवळ्या कलरचं फूल अर्पण करायचं आहे. आणि या दिवशी जर तुम्ही सुद्धा पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केले तर फार उत्तम असतं. म्हणून जर जमत असेल तुम्ही सुद्धा पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे. आणि हे झाल्यानंतर
पूजा विधी झाल्यानंतर तुम्हाला जे मी मंत्र स्तोत्र आता सांगत आहे हे सर्व तुम्हाला सेवा करायची आहे आणि सर्व मंत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचेच आहे. म्हणजे तुम्ही करा किंवा मग तुमचे मुलं मोठे असतील 5वी 6वी यामधले जर मुलं असतील त्यांना स्वतःचं वाचता असतं तर ते स्वतःची पूजा करतील. जे कॉलेजमध्ये आहे त्यांना वाचता येतच मुलं स्वतःची पूजा करतील. तर बघा आता काय वाचायचं आहे, कुठल्या सेवा करायच्या आहे ते बघूया. सर्वात अगोदर जेव्हा तुम्ही पूजा करणार आहे, मंत्र स्तोत्र जप करणार आहे, तेव्हा तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची आहे. माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून पूजा ही व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि जर काही चुकलं ना तर नक्कीच आम्हाला क्षमा करा आणि तुमची काही इच्छा असेल ती बोलायची आहे. सेवा कुठली करायची आहे ते बघूया. तुम्हाला सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायची आहे. नंतर ऐक्य मंत्र एक माळ किंवा मग 21 वेळा जप केला तरी सुद्धा चालेल. नंतर तुम्हाला सरस्वती मंत्र एक माळ आणि 21 वेळा जप केला तरी सुद्धा चालेल. शक्यतो एक माळ करा, चांगला आहे. नंतर तुम्हाला गायत्री मंत्र एक माळ किंवा मग 21 वेळा जप केला तरी सुद्धा चालेल. नंतर सूर्यमंत्र 21 वेळा, गणपती अथर्वशीर्ष व गणपती स्तोत्र 11 वेळा वाचायचा आहे. नाही जमत असेल तर 1 वेळा वाचलं तरी सुद्धा चालेल. सरस्वती स्तोत्र 11 वेळा किंवा मग 1 वेळा वाचलं तरी सुद्धा चालेल. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र 1 वेळा किंवा मग 11 वेळा. बघा ह्या ज्या काही मी सेवा सांगितल्या आहे ह्या नक्की तुम्हाला मुलांकडून करून घ्यायच्या आहे. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्या तुम्ही करायच्या आहे, त्या आवर्जून करायच्या आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सरस्वती मंत्र सांगते मी. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सर्व सरस्वती मंत्र आहे. बघा हे नित्यसेवेचं पुस्तक आहे, पेज नंबर 34. म्हणजेच यावर सर्व स्तोत्र दिलेले आहे, सर्व मंत्र दिलेले आहे. तर तुम्ही नक्कीच यावरून वाचून घ्या. आता सरस्वती मंत्र कुठला म्हणायचा आहे ते सांगते. ओम सरस्वतेत विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात. ओम सरस्वतीत विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला येत असेल तर नक्कीच हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. अजून एक सरस्वती मंत्र सांगते, तो खूप प्रभावशाली मंत्र आहे आणि या मंत्राचं रोज जर नित्य नियमाने जर तुम्ही पठण केलं ना तर नक्कीच तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील आणि अभ्यासामध्ये तुमची खूप खूप प्रगती होणार आहे. तर हा मंत्र काही असा आहे. ओम ऐम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुध जैनने स्वाहा. ओम ऐम ह्रीम क्लीम श्रीम सरस्वते बुध जैनने स्वाहा. या मंत्राचा जर 108 वेळा रोज कंटिन्यू जर तुम्ही जप केला ना तर खूप सुंदर तुम्हाला अनुभव येतील. हे सर्व ज्या सेवा सांगितल्या ह्या तुम्हाला आवर्जून उद्या मुलांकडून करूनच घ्यायचं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.